मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी। सरकारने घेतले दोन मोठे निर्णय। आंदोलनाला 3 दिवस व्हायच्या आतच सरकार झुकलं। सरकारने घेतले दोन मोठे निर्णय आणि मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले। ही बातमी टीव्हीवरती आली आणि मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। सरकारने आताच दोन मोठे निर्णय जाहीर केले, ज्यामुळे मराठा बांधव आनंदाने नाचू लागले आहेत। मराठा बांधवांचा हा एक मोठा विजय मानला जात आहे। आझाद मैदानामध्ये सुरू असणारं मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 3 दिवस पूर्ण झाले नाही आणि तेवढ्यातच सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत। आजची सकाळ एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे। होय, तुम्ही जे ऐकत आहात ते खरं आहे। आंदोलनाला 3 दिवस पूर्ण व्हायच्या आत सरकारने दोन मोठे निर्णय जाहीर केले आणि हे निर्णय ऐकून मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईमध्ये दाखल झाले। त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची माहिती घेतली। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार, पण त्याआधीच सरकारने दोन मोठे निर्णय घेऊन टाकले, ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले। मराठ्यांचा गनिमिकावा यशस्वी झाला। एक गाव दोन तुकडे होणार आरक्षणा संदर्भामध्ये दोन मोठे निर्णय। मग कोणते ते दोन मोठे निर्णय आहेत की ज्यामुळे आरक्षणाचे एक गाव दोन तुकडे होणार आहेत? सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आणि त्यातून आता हे दोन निर्णय घेतले आहेत। याच्या मागचं कारण काय आहे? मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद काल झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये जे ते बोलत होते ते आता सरकार करत आहे। तर मग आता कोणते दोन मोठे निर्णय आरक्षणावरती घेतले आहेत? त्याचा मराठा आरक्षणावरती काय परिणाम होणार आणि ही मोठी कोणती आनंदाची बातमी आहे ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले? तर चला जाणून घेऊयात सविस्तर अपडेट। 29 ऑगस्ट शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे, ज्यासाठी ते 27 तारखेला अंतरवारली सराटी येथून निघाले होते। त्यांच्यासोबत राज्याच्या कानाकोपऱ्यामधून लाखो मराठा समाजाचा महासागर हा मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि हेच वादळ मुंबईमध्ये दाखल झालं। अक्षरशः एक मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये दाखल झाला होता। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये मराठ्यांचा महासागर हा भरून गेला होता। जागा मिळेल तिथे मराठा बांधवांनी रात्र काढली। त्यांच्या डोळ्यामध्ये एकच स्वप्न होतं, आरक्षणाचं। काल दिवसभर हे आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं। संध्याकाळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन मोठे निर्णय घेतले। हे दोन मोठे निर्णय इतके आनंदाचे आहेत की ज्यामुळे मराठा बांधव हे नाचू लागले आहेत। मराठ्यांची लाखोंची गर्दी झाली होती। मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था खोळंबली होती। मराठा बांधवांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं। मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करत होते। मराठी बांधवांनी आपली ताकद सरकारला दाखवून दिली, पण काल पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला। चिखल आणि पावसातला संघर्ष काही सोपा नव्हता। रात्री मुसळधार पाऊस झाला। मैदानामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलं। बसायला जागा नव्हती, जेवायची सोय नव्हती, शौचालयाची व्यवस्था नव्हती। अनेक मराठा बांधवांना रस्त्यावर टँकर खाली आंघोळ करावी लागली। सरकारने या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आज सकाळीच दोन मोठे निर्णय घेतले। जे दोन निर्णय असे आहेत की ज्यामुळे या आरक्षणाच्या मुद्द्याचे एक गाव दोन तुकडे होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर त्या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। टीव्हीला ही जशी बातमी आली तशी एकच खळबळ आणि एकच आनंदाचं वातावरण या मराठा समाजामध्ये पसरलं असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। सगळ्या अडचणीवर मात करत आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे होते ते म्हणजेच की मराठा बांधव। चिखलामध्ये उभे राहून पावसामध्ये भिजत उपाशी पोटी एका गोष्टीची वाट पाहत होते ते म्हणजे न्यायाचे आणि अखेर त्यांच्या या संघर्षाला एक मोठे यश आले आहे। 3 दिवसाच्या आत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मग कोणते आहेत ते दोन मोठे निर्णय ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले? आपण हे पुढे पाहणार आहोत। मनोज दादा पाटलांचा गनिमिकावा आणि सरकारला दिलेला इशारा हा सफल झाला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय कणखर भूमिका या ठिकाणी घेतली आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही मुंबई जाम केली
की आता 2 तासामध्ये मुंबई मोकळी करा, मुंबईकरांना त्रास देऊ नका असा इशारा मनोज जरांगे यांनी या ठिकाणी दिला आहे। आणि याच इशाऱ्याला अनुसरून सरकारने 2 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे मराठा बांधव नाचू लागले आहेत। आमच्या सगळ्या मान्य करा, तुम्हाला मराठा समाजाचे मन जिंकण्याची शेवटची संधी आहे। तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही हलणार नाही, तुरुंगामध्ये टाकलं तरी उपोषण मी करेल, मराठ्यांच्या पोटामध्ये आरक्षणाचा गोळा टाकल्याशिवाय मी मागे हटणार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावरती सरकारच्या गोट्यामध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या। एका बाजूला महाराष्ट्र आरक्षणाची उपसमितीची बैठक बोलवण्यामध्ये आली, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झाले। त्यांनी विनोद तावडे यांच्याकडून आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे। पण या घडामोडी घडत असतानाच आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी 2 मोठे निर्णय जाहीर केले। हे तेच 2 मोठे निर्णय आहेत जे टीव्हीला आले, ज्यामुळे व आरक्षणाचा या ठिकाणी मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले आहेत। मराठ्यांचा गनिमकावा हा यशस्वी झाला आहे। एक मोठं यश या आंदोलनकर्त्यांना मिळालं असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे सरकारचा दबाव वाढत होता, तर दुसरीकडे आंदोलकांचे हाल सुरू होते। हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्यामुळे जेवणाची अडचण देखील झाली होती। स्वच्छता गृह नसल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर अडचणी येत होत्या। आंदोलकांना त्या ठिकाणी इतर लोकांनी मदत केली, नाश्त्याची जेवणाची सोय केली। कुणी नवी मुंबईमध्ये चक्क रेडा घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झालं, कुणी मिळेल त्या जागी CST स्टेशनवर पतारी पासून रात्र काढली। अडचणी असून देखील कोणाचा उत्साह हा कमी झाला नव्हता। निर्धार हा पक्का होता, आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आणि त्याच निर्धारापुढे सरकारला निर्णय घ्यावा लागला आहे। 3 दिवसांच्या सरकारने 2 मोठे निर्णय घेऊन मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या आहेत। त्यांची पहिली सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की मराठा कुणबी एकच आहोत ही अंमलबजावणी झाली पाहिजे। आता पहा 2 मोठे निर्णय कशाच्या धर्तीवर घेण्यामध्ये आले, तर आता पहिली मागणी अशी होती की मराठा आणि कुणबी हे एक आहेत अशी अंमलबजावणी झाली पाहिजे। दुसरी मागणी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटर लागू करा, ज्याची नोंद कुणबीमध्ये सापडली त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं। तसेच चौथी मागणी मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे मागे घ्या। आणि 5वी मागणी आम्हाला कायद्यामध्ये बसणारा आणि टिकणारं आरक्षण द्या। अशा 5 मागण्या होत्या। वेळोवेळी याची त्या ठिकाणी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। त्यांच्या मागणीवरती ते ठाम आहेत। त्यांच्या पूर्ततेसाठी लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये जमले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने 2 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। राजकीय घडामोडी आणि सरकारची भूमिका कशी आहे, 2 निर्णय कशा पद्धतीने आहेत। सुरुवातीला सरकारने आंदोलनाला 1 दिवस परवानगी दिली होती। काल ही परवानगी आणखीन 1 दिवसासाठी वाढवण्यामध्ये आली। आंदोलकांसाठी हे एक छोटासा विजय काल संध्याकाळी झालेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार हे सकारात्मक आहे, पण ते कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणार आहे असं त्यांनी काल वक्तव्य केलं होतं। पण आता अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। आंदोलनाचा वाढता दबाव, त्यामुळे सरकारला ठोस पावलं उचलणं भाग होतं। त्यामुळे 2 महत्त्वाचे निर्णय सरकारने आज सकाळी जाहीर करून टाकले आणि हे निर्णय या आरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। मराठा बांधवांसाठी जी गठीत करण्यामध्ये आलेली वंशवळ समिती होती, तिला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली। होय, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम करणाऱ्या समितीला आता आणखी वेळ मिळाला आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। पहिला मोठा निर्णय ही समिती होती। या समितीला वंशवळ समितीला आता जवळपास 1 वर्षाहून अधिकची मुदतवाढ देण्यामध्ये आली असल्यामुळे आता मराठा बांधवांना दिलासा मिळणार आहे। तसेच सगळ्यात मोठा निर्णय हा दुसरा आहे, म्हणजेच की दुसरा जो मोठा निर्णय आहे तो म्हणजेच की आता तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षस्थितीखालील वंशावळ समिती स्थापन करण्यामध्ये येणार आहे।
याचाच अर्थ आता मराठा बांधवांना आपल्या वंशावळीच्या नोंदी घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबई पुणेला हेलपाटे मारावे लागणार नाही। हे काम आता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणीच होणार आहे, त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होईल। हे दोन निर्णय मराठा आरक्षणाच्या लढ्यातील एक मोलाचं पाऊल आहे। यामुळे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीला या ठिकाणी आता बळ मिळणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे। 3 दिवसाच्या आत सरकारने हे दोन मोठे निर्णय घेतल्यामुळे आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहेत। आता मराठा समाजाला ही आनंदाची बातमी आज सकाळीच मिळाली आहे। आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडणार आहेत। अमित शहा आज दिवसभर मुंबईमध्येच असणार आहेत। त्याचबरोबर मराठा आरक्षणाची उपसमिती आहे सरकारची, त्यांची बैठक आज होणार आहे। नक्कीच त्यामधून आपल्याला काहीतरी महत्त्वाची माहिती मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।